असं म्हणतात ना की दळणवळणाला वेग आला की विकासाला सुद्धा नवी दिशा मिळते आणि कदाचित याच विचारातून भारत आता आपल्या रेल्वे इतिहासातील सर्वात मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा आहे। देशातील पहिली बुलेट ट्रेन अर्थात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन अंतिम टप्प्यामध्ये असतानाच आता तब्बल 7 नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारण्याची योजना समोर आली आहे, ज्यामध्ये मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली आणि वाराणसी सारखी महत्त्वाची शहरं काही तासांऐवजी काही मिनिटांच्या अंतरावर येणार आहेत। चला तर मग भारताच्या वाहतूक आणि आर्थिक विकासाचं चित्र बदलणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या जाणून घेऊयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। भारतात पहिली बुलेट ट्रेन सुरू होण्याआधीच आता आणखी एका मोठ्या रेल्वे क्रांतीची चर्चा सुरू झाली आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प वेगाने आकार घेत असतानाच केंद्र सरकारने देशभरामध्ये तब्बल 7 नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा समोर आणलाय। विशेष म्हणजे या भव्य दिव्य प्रकल्पाची एकूण किंमत जवळपास 16 लाख कोटी रुपये इतकी असणार आहे। जर हे सर्व कॉरिडॉर प्रत्यक्षात आले तर भारतातील रेल्वे प्रवासाचा चेहरा मोहराच बदलणार असं देखील म्हटलं जात आहे, कारण यामुळे कित्येक तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांवर येणार आहे आणि देशातील प्रमुख आर्थिक केंद्र सुद्धा एका वेगवान जाळ्यामध्ये या प्रकल्पामुळे जोडली जाणार आहेत। शिवाय भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्क पैकी सुद्धा एक मानली जाते, पण वाढतं शहरीकरण, वाढती लोकसंख्या, आर्थिक केंद्रांचा विस्तार आणि वेगवान प्रवासाची वाढती गरज लक्षात घेता आता पारंपरिक रेल्वे व्यवस्थेपेक्षा पुढे जाण्याची सुद्धा वेळ आली आहे आणि याच पार्श्वभूमीवर भारताने हायस्पीड रेल्वेच्या दिशेने मोठं पाऊल टाकलंय। अर्थात देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई अहमदाबादचं काम शेवटच्या टप्प्यात आलं असताना भारत सरकारने आता 7 नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची योजना आखली आहे। यातील पहिला मार्ग आहे दिल्ली ते वाराणसी, जो जवळपास 945 किलोमीटर लांबीचा हा कॉरिडॉर देशाची राजधानी दिल्ली आणि उत्तर भारतातील धार्मिक व सांस्कृतिक केंद्र वाराणसी यांना जोडणार आहे। आज या प्रवासासाठी 10 ते 12 तास लागतात, मात्र हायस्पीड रेल्वेमुळे हा प्रवास अवघ्या 3.5 तासांमध्ये पूर्ण होईल। दुसरा महत्त्वाचा मार्ग म्हणजे वाराणसी ते सिलिगुरी, हा 670 किलोमीटर लांबीचा मार्ग उत्तर प्रदेश ते पूर्व भारताला जोडेल। सध्या अनेक तासांचा हा प्रवास अवघ्या 2.5 तासांमध्ये पूर्ण होईल असं म्हटलं जातंय। शिवाय दिल्ली ते सिलिगुरी हा एकत्रित प्रवास फक्त 6 तासांमध्ये पूर्ण होऊ शकेल असा देखील अंदाज व्यक्त केला जातोय। दरम्यान तिसरा आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग म्हणजे मुंबई ते पुणे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर। सुमारे 170 किलोमीटर लांबीच्या या मार्गामुळे मुंबई ते पुणे प्रवास केवळ 48 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे, कारण आज डेक्कन क्वीन सारख्या वेगवान रेल्वेला सुद्धा 3.5 तास लागतात। त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला नवी चालना देणारा सुद्धा ठरणार आहे। यानंतर चौथा मार्ग म्हणजे पुणे ते हैदराबाद, सुमारे 501 किलोमीटर लांबीच्या या कॉरिडॉरमुळे महाराष्ट्र आणि तेलंगणा यांच्यातील कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढेल। म्हणजे आज जवळपास 10 ते 12 तास लागणारा हा प्रवास फक्त काही तासांमध्ये पूर्ण होणार आहे आणि साधारण 2 तासांमध्ये हा प्रवास पूर्ण होईल असं देखील म्हटलं जात आहे। त्यामुळे पुणे, सोलापूर आणि हैदराबाद यांच्यातील आर्थिक आणि औद्योगिक संबंध सुद्धा अधिकच मजबूत होतील। त्यानंतर पाचवा मार्ग म्हणजे हैदराबाद ते बंगळुरू असा प्रस्तावित आहे। भारतातील 2 मोठी IT हब्स वेगवान रेल्वेने जोडली जातील आणि त्यामुळे उद्योग, गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळेल। सहावा मार्ग आहे बंगळुरू ते चेन्नई असा असणार आहे। दक्षिण भारतातील 2 प्रमुख महानगरांमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि IT, ऑटोमोबाईल त्याचबरोबर उत्पादन क्षेत्रातील हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा सुद्धा ठरू शकतोय। दरम्यान 7वा मार्ग आहे तो म्हणजे चेन्नई आणि हैदराबाद यांना जोडणारा। या मार्गामुळे दक्षिण भारतातील आर्थिक केंद्रांचं एक मजबूत नेटवर्क तयार होईल आणि या 7ही कॉरिडॉरमुळे देशातील अहमदाबाद, मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, वाराणसी आणि सिलिगुरी यांसारखे प्रमुख शहरं एका वेगवान रेल्वे जाळ्यामध्ये सुद्धा जोडली जाणार आहेत। दरम्यान ही केवळ वाहतूक व्यवस्था नसून भारताच्या आर्थिक विकासाचा नवा कणा सुद्धा ठरू शकते। विशेष म्हणजे भारत आता फक्त बुलेट ट्रेन आयात करणारा देश राहणार नाहीये, तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं आहे की भारताची पहिली पूर्णपणे स्वदेशी बुलेट ट्रेन ही विकसित केली जाते। सुरुवातीला तिचा वेग ताशी 280 किलोमीटर इतका असेल, पण भविष्यामध्ये तो 350 किलोमीटर पर्यंत वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे। त्याचबरोबर मुंबई अहमदाबाद प्रकल्पामुळे भारतात प्रथमच हायस्पीड रेल्वे इकोसिस्टीम तयार होते, ज्यामध्ये अत्याधुनिक सिग्नलिंग आहे, स्टेशन डिझाईन आहे,
आहे, पूल बांधकाम आहे, बोगदे आणि विशेष प्रशिक्षण घेतलेले भारतीय अभियंते या माध्यमातून देशात नवीन तांत्रिक क्षमता विकसित होतीये आणि याच अनुभवाच्या आधारावर पुढील 7 कॉरिडॉर सुद्धा अधिक वेगवान उभारले जाणार आहेत। आता देशातील याच पहिल्या बुलेट ट्रेन बद्दल थोडक्यात बोलायचं झालं तर मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर हा भारताच्या रेल्वे इतिहासातील सर्वात महत्त्वाचा प्रकल्प आहे। 508 किलोमीटर लांबीचा हा मार्ग महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा नगर हवेली या प्रदेशांमधून जाणार आहे। मुंबईतील बीकेसी पासून अहमदाबाद आणि साबरमती पर्यंत एकूण 12 आधुनिक स्टेशन या मार्गावर असतील। त्याचबरोबर ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा आणि आनंद ही प्रमुख स्टेशन यामध्ये आहेत। आणि या मार्गावर धावणारी बुलेट ट्रेन जपानच्या प्रसिद्ध शिंकानसेन तंत्रज्ञानावर आधारित असेल आणि ट्रेनचा ऑपरेशनल वेग हा ताशी 320 किलोमीटर आणि डिझाइन स्पीड जी आहे ती ताशी 350 किलोमीटर इतकी असेल असं देखील म्हटलं गेलंय। म्हणजे आज जिथे मुंबई ते अहमदाबाद प्रवासासाठी 6 ते 8 तास लागतात तिथे बुलेट ट्रेन हा प्रवास अवघ्या 1 तास 58 मिनिटांमध्ये पूर्ण करून देणार आहे। त्यामुळे रोज मुंबई अहमदाबाद प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांसाठी नक्कीच हा प्रवास जो आहे तो लाभदायक ठरेल। पण तुम्हाला माहिती आहे का, या प्रकल्पाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारतातील पहिला समुद्राखालील रेल्वे बोगदा सुद्धा यामध्ये आहे। मुंबईतील बीकेसी आणि शिळपाटा दरम्यान सुमारे 21 किलोमीटर लांबीचा बोगदा बांधला जातोय। त्यातील 7 किलोमीटर भाग ठाणे खाडीखाली जाणार आहे आणि समुद्राच्या तळाखाली 25 ते 65 मीटर खोलीवर हा बोगदा तयार केला जातोय। आणि या कामासाठी अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीन आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथडचा वापर सुद्धा यामध्ये केला जातोय। शिवाय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधकामाचा वेग आता दरमहा 15 किलोमीटर पर्यंत सुद्धा पोहोचलेला आहे। आणि ऑगस्ट 2027 मध्ये सुरत ते बिलीमोरा या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होण्याची अपेक्षा सुद्धा व्यक्त केली जाते। आणि यामध्ये हे 7 कॉरिडॉर म्हणजे देश पुढील काही वर्षांमध्ये जपान, चीन यांना नक्कीच टक्कर देईल असं देखील म्हणता येणार आहे। परंतु तुर्तास आपण इथेच थांबूया, पण तुमचं केंद्र सरकारच्या या प्रकल्पाबद्दलचं मत काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राइब करा।